नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रम्या आणि आत्याला मानिनी विक्रमच्या भांडणाचा आवाज येतो. तेव्हा रम्या बोलते की आई, आपल्या घरातून आवाज आहे ना? यावर आत्या बोलते की हो, आपल्याच घराचा आवाज आहे. बस झालं तुमच्या बहिणीचं कौतुक, असं ऐकायला येते. म्हणजे माझ्याच नावाचा उदो उदो चालू आहे. यावर रम्या बोलते की क्या बात आहे मामा. आत्या बोलते की तुला खरं सांगू का रम्या, मला इतकं छान वाटतंय माहिती आहे का? म्हणजे विक्रम ना असा पहाडासारखा माझ्या पाठीशी उभा आहे. मला काय वाटतं माहिती आहे का? रक्षाबंधनच्या वेळेस जी ओवाळणी मागितली होती ना, त्याचेच फळ आहे. यावर रम्या बोलते म्हणजे? आत्या बोलते की म्हणजे रक्षाबंधनच्या वेळेला मी विक्रमला चांगलाच गोळात घेतला. रम्या बोलते की म्हणजे काय केलं असं तू? आत्या सांगते की मला वाटलं तू माझ्याकडून राखी बांधून नाही घेणार आहेत, असं रडत रडत त्याच्यासमोर म्हटलं मी. तेव्हा रम्याने आत्याला हसायलाच येतं आणि रम्या बोलते की मग काय झालं? तेव्हा आत्या बोलते की मी त्याच्यासाठी काय काय केलं आहे ना, त्याचा पाडाच वाचायला लागला. मग मी काय कमी आहे का? मी सुद्धा त्याने माझ्यासाठी काय काय केलं आहे त्याचा लंबा चौडा पाडा वाचून दाखवला. रम्या बोलते पुढे काय झालं? आत्या बोलते की गरीब आहे ग बिचारा, भोळा आहे, कोणाच्या बाबतीत कधी वाईट विचार करू शकत नाही आणि त्याच्या या स्वभावामुळे मी आपला बिझनेस आणि घर त्याच्यावरती सोपवलं आहे. त्याच्या या स्वभावाचा मी अनेकदा फायदा करून सुद्धा घेतला आहे. यावेळेस ना जरा जास्तच फायदा करून घेतला. रम्या बोलते की कसा? यावर आत्या बोलते की राखी बांधताना त्यांनी मला विचारलं, ओवाळणीत काय देऊ ताई? मी म्हंटल माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे ना, तो कधी ढळू देऊ नकोस रे विक्रम. रम्या हसूनच बोलते की आई खरंच. मग पुढे काय झालं? आत्या बोलते की मग काय, त्याला खात्रीच पटली, मी नंदिनीला किडनॅप करूच शकत नाही. यावर रम्या बोलते की वाव आई, आता मामा आपल्या बाजूने आहे म्हटल्यावर आपण आधीच लढाई जिंकलं नाही का? आत्या म्हणते हो ग, पण मला काय वाटतंय माहिती आहे का, तो पार सुद्धा आपल्या बाजूने असेल, पण नाही ना, तो नेमका नंदिनीच्या बाजूने झुकला. यावर रम्या खुश होऊन बोलते की तो झुकू दे ग, मामा आपल्या बाजूने असणं जास्त महत्वाचं आहे. मामा आपल्या बाजूने आहे म्हटल्यावर बाकीची मंडळी टोकरी पडतील त्याच्यासमोर. पण आई तुला सांगू, मला एक गोष्ट अजिबात आवडली नाही. आत्या बोलते की कुठली? यावर रम्या बोलते की मामाने त्या नंदिनीला घराबाहेर काढायला हवं होतं. आत्या म्हणते की विक्रम ना असा सहजासहजी कोणाची नाती नाही ग तोडू शकत, पण त्याने नंदिनीला घराबाहेर काढलं नसलं ना, पण तो आता पूर्वीसारखा अजिबात वागणार नाही हे नक्की. रम्या बोलते की कशावरून? यावर आत्या बोलते की तो काय म्हणाला ते ऐकलं नाहीस का तू? मी तुझा बाबा नाही हे ऐकून ना नंदिनी पुरती हल्ली असेल. तेव्हा आत्या हसायला लागते. यावर रम्या बोलते की करेक्ट. पण खरं सांगू का आई, यावेळी तुझा प्लॅन इतका ऑसम होता ना, नंदिनी स्वतःच्या तोंडावर पडली. आता ना माझी एकच इच्छा आहे, मामा जसा तिच्या विरोधात उभा राहिला ना, तसं एक एक करून अख्खं घर त्या नंदिनीच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. आत्या बोलते की होणार, अगदी तसंच होणार. पण रम्या त्यासाठी आपल्याला आपलं विक्टिम कार्ड सतत खेळत राहायला लागणार ना. रम्या बोलते की हो ना, मग चल खाली, सगळ्यांना जरा रडून दाखव. म्हणजे माणसं कसं आगीत तेल ओततात तसे आपण आपले अश्रू ओतूयात आणि जाम खुश होऊन खाली जातात. तेव्हा दुसरीकडे विक्रम रागानेच बोलतो की मी न्यूट्रल राहून दोन्ही बाजू ऐकून घेऊन कोण चूक कोण बरोबर हे बघून मग रिॲक्ट झालो. व आत्या आणि रम्या दोघी आगीत तेल ओतायला येतात. आत्या बोलते की विक्रम आणि मानिनी काय चाललं आहे तुमचं? काय झालं एवढं भांडायला? यावर मानिनी रागानेच बोलते की तुम्ही विचारतात मला, सांगते ना, जो नवरा माझ्याशी आजपर्यंत कायम आणि कायम प्रेमाने वागत आलाय, तो नवरा माझ्याशी भांडतोय, ओरडतोय माझ्यावर. कोणामुळे? तुमच्यामुळे. यावर विक्रम बोलतो की मानिनी तोंड सांभाळून बोल, ताईशी बोलते तू. मी माझं माझं खायला घेतलं होतं, हीच आली पोहे घेऊन, मी शांतपणे नकार दिला, हिला काय ताणायची गरज नव्हती. नंदिनी हे ऐकून शॉक होते. यावर आत्या बोलते की विक्रम आणि मानिनी, मी तुमचे हात जोडते, पण नका ना भांडू प्लीज. यावर मानिनी बोलते की बाई, काय तो भोळेपणाचा, हे जे सॉंग बांगरलंय ना तुम्ही, त्यालाच भुललेत विक्रम आणि त्याचा 100% विश्वास बसला आहे तुमच्यावर. पण लक्षात ठेवा,
ते सोडून या घरात कोणाचाही तुमच्यावर काडी मात्रही विश्वास नाही आहे. आत्या ओरडूनच बोलते की नका ठेवू माझ्यावरती विश्वास, काही जबरदस्ती नाही आहे माझी, पण भरल्या घरामध्ये असे नका ना भांडू. विक्रम आत्याला बोलते की तू शांत हो, काहीही बोलू नकोस. तू काहीतरी बोलायला गेली ना तर सगळा वेगळाच अर्थ काढणार. मानिनीला फक्त हिची सूनच बरोबर वाटते, तिचीच बाजू घेणार ती. विक्रम नंदिनीला वॉर्निंग देतो की तुला एक शेवटचं सांगते, तू माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, तू आणि तुझ्या सासूने सुद्धा. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा मानिनी बोलते की येणार पण नाही. तेव्हा जीवाला बोलते की तू एक काम कर, तू माझ्या रूम मध्ये जा, माझी बॅग भर, तुझ्या रूम मध्ये घेऊन जा, तुझ्या रूम मध्ये राहते, मला राहायचं पण नाही आहे तुमच्या बरोबर. जीवा बोलतो की आई तू तरी असं शांत हो ना ग. नंदिनी मानिनीला हात जोडून बोलते की हे काय बोलताय तुम्ही, प्लीज तुम्ही असं काही करणार नाहीये, मी तुमच्या पाया पडते. मानिनी रडूनच बोलते की नको, कोणाच्या पाया पडू नको नंदिनी, हात जोडणं आधी बंद कर, तुझं चुकलंच नाही आहे. मानिनी सगळ्यांना सांगते की तुम्ही मला कोणी समजायला जाऊ नका आणि तिला भोवळ येते. तेव्हा तिला रूम मध्ये घेऊन जात असतात. यावर विक्रम बोलतो नंदिनीला की तू थांब, तू कुठे जायचं नाही, तू तिच्या पाठीपाठी येऊ नको, लांब राहा तिच्यापासून, तिच्या खोलीत सुद्धा पाऊल ठेवायचं नाही आहे तू, तुझ्या एका चुकीमुळे अख्खं घर जळते, लांब राहा तिच्यापासून. तेव्हा काव्या नंदिनीला बोलते की ताई तू लक्ष देऊ नको, चूप हो, चल आपण रूम मध्ये जाऊया. तेव्हा रम्या शिटी वाजून बोलते की आता रूम मध्ये चाललात पण लवकरच हे घोर सोडून जावं लागेल, हे आमचं घर आहे आणि ते आमचंच राज्य चालणार. तेव्हा ती गोल गोल फिरून खुश होते. काव्या नंदिनीला तिच्या रूम मध्ये घेऊन येते आणि चिडूनच बोलते की मी त्या माय लेकीनं सोडणार नाही आहे. खरंच माझं टार्गेट, अचिव्हमेंट, बकेट लिस्ट सगळीकडे तेच लिहिलं आहे ताई, मला त्या दोघींना सरळ करायचंय. अशी शिटी वाजवते ना त्या रम्याची. यावर नंदिनी बोलते की काव्या बास, किती चिडशील, शांत हो जरा. मंजू आत्याचा राग शांत होण्यासाठी काय ट्रिक केली होतीस तू. तेव्हा काव्या बोलते की ताई हा राग उलटे आकडे मोजून जाणारा नाही आहे, हा राग त्या दोघींना त्यांची जागा दाखवल्यावरच जाणार आहे, कळलं. कसे वागते तुझ्याशी तुला दिसत नाही आहे का. आणि अशा माणसांना सरळ करायचं असेल ना तर माझ्यासारख्या माणसाचीच गरज आहे. यावर नंदिनी म्हणते की करेक्ट, मला गरज आहे तुझी, फक्त ऍक्शन तुझी, पद्धत माझी. आणि दोघी गळे भेटतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी आपल्या रूम मध्ये रडत असते. तेव्हा जीवा तिथे येतो. तेव्हा नंदिनी जीवाला विचारते की आई आता बऱ्या आहेत ना. यावर जीवा बोलतो की ठीक आहे. नंदिनी बोलते की आई बाबा ज्या पद्धतीने भांडत होते, मला असं वाटत होतं की मी वाईट स्वप्न बघते की काय. असं वाटलं की चटकन संपवावं हे स्वप्न, जाग यावी आणि या स्वप्नातून. यावर जीवा बोलतोय की या जगात जशी चांगली माणसं असतात ना तशी वाईटही असतात. एक वेळ चांगुलपणाला मर्यादा असते, वाईटपणाला काही सीमा नसते. यावर नंदिनी बोलते की कळते जीवा मला, या जागी दुसरा कुठलाही प्रसंग असता तर मी वसू आत्याची माफी मागितली असती, पण आता नाही. तेव्हा जीवा बघतो की नंदिनीच्या गालावरती पापणीचा केस पडलेला असतो आणि तिला बोलतो की एक मिनिट, आणि तिच्या हातावरती पापणीचा केस ठेवतो आणि बोलतो की डोळे बंद कर, विष माग आणि फुंकार मार. नंदिनी जरा हसूनच फुंकार मारते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.